नमस्कार. इंग्रजी बोलताना किंवा लिहिताना विशेषणं म्हणजेच ॲडजेक्टिव्हज नेमकी कुठे आणि कशी वापरायची यात कधीकधी आपलं गोंधळ उडतो, नाही का? पण आता काळजी करायचं काहीच कारण नाही. आजच्या या भागात आपण विशेषणांचे सगळे महत्त्वाचे नियम अगदी सोप्या आणि जलद पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता हा प्रश्न बघा. इंग्रजीमध्ये अ क्लेवर डॉग म्हणणं योग्य की अ डॉग दॅट इज क्लेवर म्हणणं? खरं तर दोन्ही वाक्य बरोबर वाटतात, पण त्यांच्या वापरामागे एक पक्का नियम आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला विशेषणांच्या जगात घेऊन जातो, जिथे आपण त्यांची योग्य जागा आणि त्यांचं योग्य रूप कसं वापरायचं हे शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या नियमापासून, विशेषणाचं स्थान. म्हणजे वाक्यात विशेषण नेमकं कुठे यायला हवं, नामाच्या आधी की नंतर? हे एकदा समजलं ना की आपल्या अर्ध्या चुका आपोआप टळतात. बघा, विशेषणं वापरण्याचे ना दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला आहे ॲट्रिब्युटिव्ह यूज. यात विशेषण थेट नामाच्या आधी येतं, जसं की द टॉल गर्ल म्हणजे उंच मुलगी. दुसरा प्रकार आहे प्रेडिकेटिव्ह यूज. यामध्ये विशेषण इज, वॉज, सीम्स अशा क्रियापदानंतर येतं, जसं की द गर्ल इज टॉल म्हणजे ती मुलगी उंच आहे. हा छोटासा फरक वाक्याचा अर्थ खूप स्पष्ट करतो. पण यात एक गंमत आहे. इंग्रजीमध्ये ए अक्षरानं सुरू होणारी काही खास विशेषणं आहेत, जसं की अफ्रेड, अस्लीप, अलोन. ही विशेषणं कधीच नामाच्या आधी येत नाहीत. म्हणजे आपण द अफ्रेड सोल्जर्स असं म्हणूच शकत नाही. ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्याऐवजी आपल्याला द सोल्जर्स वर अफ्रेड असंच म्हणावं लागेल. हे शब्द नेहमी क्रियापदानंतरच येतात, हे लक्षात ठेवा. विशेषणांची जागा तर आता आपल्याला कळली, पण जेव्हा आपल्याला दोन किंवा त्यापेक्षा जास्त गोष्टींमध्ये तुलना करायची असते, तेव्हा काय करायचं? इथेच विशेषणांच्या डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन म्हणजेच तुलनेच्या पातळ्या कामाला येतात. चला, हा खूप महत्त्वाचा भाग आता समजून घेऊया. इथे तुलनेच्या 3 मुख्य पातळ्या आहेत. पहिली आहे मूळ अवस्था, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री, जी फक्त एका गोष्टीचं वर्णन करते. दुसरी आहे तुलनात्मक अवस्था, म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री, जी 2 गोष्टींमध्ये तुलना करते. आणि तिसरी सर्वोत्तम अवस्था, म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री, जी अनेकांपैकी सर्वोत्तम गोष्ट कोणती हे दाखवते. हे 3 टप्पे समजले की पुढचे नियम अगदी सोपे वाटतील. तर मग ही तुलना करायची कशी? यासाठी सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे सिलेबल रूल. सिलेबल म्हणजे शब्दाचा उच्चार करताना येणारा एक ध्वनी तुकडा. लहान म्हणजे एक सिलेबल असलेल्या शब्दांना ER आणि EST हे प्रत्यय लागतात. तर मोठ्या म्हणजे एकापेक्षा जास्त सिलेबल असलेल्या शब्दांच्या आधी मोर किंवा मोस्ट हे शब्द लागतात. हे बघा, किती सोपं आहे. फास्ट, चीप किंवा सॅड सारखे छोटे शब्द, त्यांना फक्त आणि EST लावायचं. फास्टचं होतं फास्टर आणि फास्टेस्ट. लहान शब्दांसाठी हा नियम अगदी सरळ आणि साधा आहे. पण ब्युटिफुल किंवा इंटेलिजन्स सारख्या मोठ्या शब्दांचं काय? आपण ब्युटिफुलर असं कधीच म्हणत नाही, बरोबर? या मोठ्या शब्दांसाठी आपण मोर आणि मोस्ट हे शब्द वापरतो, जसं की मोर ब्युटिफुल आणि मोस्ट ब्युटिफुल, किंवा मोर इंटेलिजंट आणि मोस्ट इंटेलिजंट. आतापर्यंत आपण सगळे नियम पाहिले, पण खरं सांगू, इंग्रजी भाषेची खरी गंमत आहे तिच्या अपवादांमध्ये. चला, आता काही असे शब्द पाहूया जे हे नियम सरळ मोडतात. यांना इर्रेग्युलर्स आणि ॲब्सोल्यूट्स असं म्हणतात. ही आहेत काही बंडखोर विशेषणं. गुडचं गुडर होत नाही, तर त्याचं होतं बेटर आणि बेस्ट. तसंच बॅडचं बॅडर नाही, तर वर्स आणि वर्स्ट. हे शब्द सिलेबलचे नियम अजिबात पाळत नाहीत, त्यामुळे ते आपल्याला जसे आहेत तसे लक्षातच ठेवावे लागतात. जरा विचार करा, जर एखादी गोष्ट युनिक असेल, म्हणजे एकमेव असेल, तर तिच्यापेक्षा जास्त युनिक असं काही असू शकतं का? नाही, बिलकुल नाही. आणि इथेच निरपेक्ष विशेषणांची म्हणजेच ॲब्सोल्यूट ॲडजेक्टिव्हज ही संकल्पना येते. युनिक, परफेक्ट, कम्प्लीट, राऊंड यांसारखी विशेषणं निरपेक्ष आहेत. म्हणजे एखादी गोष्ट मोर परफेक्ट किंवा मोस्ट युनिक असूच शकत नाही. ती एकतर परफेक्ट असते किंवा नसते. त्यात कमी जास्त काहीच नसतं. त्यामुळे त्यांची तुलनात्मक किंवा सर्वोत्तम रूपं बनत नाहीत. चला,
नियम तर आपण शिकलो, पण आता सगळ्यात महत्वाचं सामान्य चुका टाळणं. चला तर मग व्याकरणातले काही सापळे पाहूया, जेणेकरून आपण त्यात कधीच अडकणार नाही. ही एक खूप खूप सामान्य चूक आहे. याला म्हणतात डबल कंपॅरेटिव्ह किंवा दुहेरी तुलना. बेटर या शब्दात आधीच मोरचा अर्थ दडलेला आहे, त्यामुळे त्याच्या आधी पुन्हा मोर लावण्याची काहीही गरज नाही. बरोबर? वाक्य काय आहे? ही इज बेटर देन हिज ब्रदर. अगदी साधं, सोपं आणि व्याकरणदृष्ट्या 100% अचूक. एल्डर आणि ओल्डर दोन्हीचा अर्थ मोठा असाच होतो. मग फरक काय? खूप सोपा आहे. एल्डर हा शब्द फक्त आणि फक्त कुटुंबातल्या रक्ताच्या नात्यांसाठी वापरतात, विशेषतः भाऊ-बहिणींसाठी. तर ओल्डर हा शब्द कोणासाठीही चालतो, मित्र, वस्तू, इमारती, सगळ्यांसाठी. लक्षात ठेवा, ई फॉर एक्सक्लुझिव्ह, ई फॉर एल्डर. काही शब्दांच्या जोड्या या ठरलेल्या असतात, जसे की ओल्डर नंतर नेहमी थॅन येतं. पण इथेच सावध राहायचं. सिनियर, ज्युनियर, सुपिरियर किंवा प्रेफरेबल या शब्दांनंतर थॅन वापरण्याची चूक कधीच करू नका. त्यांच्यासोबत नेहमी आणि नेहमी टू वापरायचं. हा एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, अगदी लक्षात ठेवण्यासारखा. ही जी विशेषणं आहेत ना, ती मुळातच लॅटिनमधून आली आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासोबत थॅन ऐवजी टू वापरण्याची परंपरा आहे. हा एक नियम लक्षात ठेवला तरी आपल्या अनेक चुका टळू शकतात. चला आता एक शेवटचा प्रश्न. हर परफॉर्मन्स वॉज द मोस्ट परफेक्ट हे वाक्य बरोबर आहे की हर परफॉर्मन्स वॉज परफेक्ट? आठवतंय का आपण परफेक्टबद्दल काय शिकलो होतो? बरोबर, ते एक निरपेक्ष विशेषण आहे, त्याची तुलना होऊच शकत नाही. म्हणून हर परफॉर्मन्स वॉज परफेक्ट हेच योग्य उत्तर आहे. आशा आहे की ही उजळणी आपल्या नक्की कामी येईल.